एका गावात पांडू नावाचा एक माणूस राहत होता. पण त्याची ओळख त्याच्या कामामुळे नव्हती, तर दारू पिण्यामुळे होती. संध्याकाळ झाली की पांडूचा एकच रुटीन असायचा. आज शेवटचा पेग बस. पण हा शेवटचा पेग रोजचाच असायचा. एक दिवस पांडू दारू पिऊन घरी जात होता. तेवढ्यात त्याला एक झाड दिसलं. अरे, तू दोन का दिसतोयस? एक बाजूला हो ना. अरे काय बोलतोयस तू? हे झाड डबल झालंय. मी डिसाइड करतोय कोणतं खरं. हे ऐकून तो जोरात हसायला लागला. रात्री पांडू घरी पोचला. तो दरवाजा ठोठावतो. आई, दरवाजा उघड. मी तुझी बायको आहे. ठीक आहे, मग आईला बोलाव. बायकोनं डोकं पकडलं आणि दरवाजा उघडला. काही दिवसांनी पांडू खूप दारू पिऊन रस्त्यात पडला होता. लोकांनी त्याला उचलून घरी आणलं. सकाळी पांडू उठला. डोकं दुखत होतं. तेवढ्यात त्याचा छोटा मुलगा त्याच्याकडे आला. बाबा, तू रोज असा का करतोस? हे ऐकून पांडूच्या डोळ्यात पाणी आले. आजपासून कधीच दारू नाही पिणार बाळा. तेव्हापासून तो कुटुंबासोबत आनंदात राहू लागला. वाईट सवयी कधी ना कधी सोडाव्या लागतात. माझी कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मला अशाच नवनवीन कहाणी बनवायला. आणि आवडली असेल तर सबस्क्राईब करा.